जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उरे तो आभास, दाटते ती माया सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घननिया डोह पोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. 25 वर्षापूर्वी एक मालिका येते. त्या मालिकेतली प्रत्येक पात्र सगळ्यांच्या मनात घर करतात. त्याचा टायटल सॉन्ग प्रत्येकाच्या मोबाईलवर आजही वाजतं. ती मालिका म्हणजे 25 वर्षापूर्वी आलेली आभाळ माया. ती माया आजही प्रेक्षकांची त्या कलाकारांवर आहे. माझ्यासोबत सुकन्याताई आहेत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि आत्ता आम्ही जे काही आतमध्ये पाहिलं फार भारावून गेल्यासारखं होतं, कारण मी लहान असताना मी ती मालिका बघायची. त्याच्यामुळे तुम्हाला आज कसं वाटतं, सोनेरी पान म्हणून ते आज गौरवलं गेलं? खूपच भरून आलं, खूपच. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि ज्या मालिकांचे पाईक आपण ठरतो, किंवा मला असं वाटतं की ज्या वाहिनीची सुरुवात आपल्या मालिकेमुळे होते, आभाळ मायासारख्या मालिकेमुळे, आणि तो मान आपल्याला आज मिळतो, ह्याच्यापेक्षा दुसरा पुरस्कार काय असेल. त्याच्यामुळे मला अजूनही खूप भरून येतं ह्या गोष्टीने, की आभाळ माया अगदी माझ्या मुलीलासुद्धा भारावून टाकतं, की तिलासुद्धा अजूनही ते शीर्षक गीत आपलं वाटतं. ह्याच्यापेक्षा अजून काय हवं आहे. आणि शीर्षक गीतांचा राजा महाराजा आपण म्हणून अशोकपती यांनी हे दिलं. मंगेश कुलकर्णींनी ज्या पद्धतीने ते लिहिलं, त्यातला एक एक शब्द हा आपल्या आयुष्याशी जोडलेला आहे. तुम्ही जर नीट ऐकाल, नीट विचार करा, तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाचं आयुष्य या शब्दांसारखंच आहे. जडतो तो जीव लागते ती आस, हे शब्दच इतके छान आहेत. किंवा घननिळा डोह, हे काय म्हणजे आपण जेव्हा ते टायटल सॉन्ग ऐकलं ना आम्ही सगळ्यांनी, तेव्हा हे काय करतोय आपण. आणि ह्या शीर्षक गीताला साजेस आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला न्याय द्यायचा आहे, हे कुठेतरी तेव्हा पहिल्यांदा जाणवलं. कन्याताई, अगदीच म्हणजे ते टायटल सॉन्ग आताही जेव्हा खूप मोठ्या आवाजात लागतं, आणि देवकी पंडित यांचा आवाज आहे माझ्या मते तो, आणि इतका सुंदर तो उंचावलेला स्वर जेव्हा आपण ऐकतो, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. तिथे तुम्ही सगळे होतात. कुठल्या क्षणी तुम्हाला नेऊन ठेवलं? माझ्या मते तुम्ही 30-35 वर्षाचं असेल तेव्हा ही आईची भूमिका साकारली होती. आज जे माझं वय आहे त्या वयात असताना तुम्ही मुलींची आई ही भूमिका साकारली होती. काय आठवलं सगळ्यात पहिले ते गाणं पटकन वाजल्यानंतर? नाही, एकतर मुळात ना विनय आपटेंनी सांगितलं इथे येऊन काम करायचं आहे, त्याच्या पलीकडे आम्ही कधीच काही बोललो नाही, की मी या मुलींची आई कशी दिसणार. हा आमच्यापुढे प्रश्नच नव्हता. विनयनी सांगितलं जखड म्हातारीची भूमिका मी केली असती. विनय म्हणेल तो आमच्यासाठी ब्रह्मशब्द असा, त्याच्यापुढे आम्ही कधीच गेलो नाही. त्यामुळे हा विचारही माझ्या मनात आला नाही की अरे बापरे, ह्या वयात आपण 3 मुलींचे. कारण मला माहिती होतं माझ्या योग्य आहे, म्हणूनच विनयनी मला तिकडे नेलं आहे, म्हणूनच मला विनयनी भूमिका दिली, ह्याची 100,000% खात्री होती. आणि ते सिद्ध पण झालं नंतर. त्याच्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही. आणि आमचा तो खोजा बंगला आठवला, आमचं शूटिंग आठवलं, आणि आमची ती मेकअप रूम आठवली, आमची क्लासरूम आठवली. त्याच्यामधले आमचे साठे सर आठवले, अशोक समे, विजय पटवर्धन, आमची अक्कासू, सगळेजणं आठवत गेले. एक प्रत्येक सीन कसा करत गेलो. जसं मंदारने सांगितलं 53वा आमचा एपिसोड, 53-54वा एपिसोड, ते सगळं आठवलं. खोजा बंगल्यातून आम्ही कसे सोहेल बंगल्यामध्ये आलो, मग तिथून नंतर पर्व 2ची कशी सुरुवात झाली, मग ते संक्रमणमध्ये कसे गेले, एक जण कसे आपल्या ह्याच्यामध्ये येत गेले. म्हणजे माझ्याबरोबर अनेकांनी कामं केली, मी तिथेच होते, अनेकांनी कामं केली, किंवा त्याच्यामुळे मी समृद्ध झाले असंही म्हणेन. कारण कधी असं व्हायचं की विवेक आम्हाला सांगायचं की ना जरा एपिसोडमध्ये 5 मिनटं कमी पडत आहेत, मग मी सांगतो तेवढं इम्प्रूव्ह करा. त्याच्यामध्ये आम्हाला पण एक्सपेरिमेंट करायला मिळायचं की ही सिच्युएशन आहे, आता तुम्ही करा. पण पूर्ण मालिका आम्हाला माहिती होती, पूर्ण गोष्ट आम्हाला सगळ्यांना माहिती असायची, त्यामुळे आम्हाला सोपं गेलं. त्यामुळे असं नाही कधी झालं की अरे ह्या 2 सीनमधलं काहीतरी वेगळंच चालू झालं आहे. कारण आम्हाला माहिती होतं मागचे पुढचे सीन काय आहेत ते. आणि त्याच्यामुळे ना अच्छा हे आलं आहे का, बरं 1 मिनटं. मग विनय सांगायचं आहे बघा, मी एका टेकमध्ये घेणार आहे, तिकडनं तुम्ही दोघांनी चालत यायचं आहे, ह्या दगडावर बसायचं, तिकडे क्लोज होईल, तिकडनं इथे चालत यायचं आहे, आणि इथून तुम्ही एक्झिट घ्यायचे. ह्या 5 मिनटात तुम्ही काय ते बोला.
आणि मग त्यावेळेला ना आम्ही आम्ही आपलं उत्स्फूर्तपणे जे काय येईल ते आम्ही बोलत जायचो. एका पॉईंटला बसले, एका पॉईंट हा असा म्हणते की आज कोणीच घेऊ शकणार नाही, कोणी करू शकणार नाही आणि कोणी घेऊ शकणार नाही, कारण आम्ही त्याच्या तालमीत तयार झालो. त्याच्या अगोदर मी कुसुमवनवरलेले नाटक त्याच्याकडे केलं होतं, त्यामुळे त्याच्या तालमीत तयार झालो होतो आम्ही. तर त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की हे असं 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 करायचं, की आपल्याला असं असं करायचं आहे. तर त्याच्या शब्दाच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी आठवल्या की कसे आपण सीन करायचो. आणि ती सुधा जोशी हळूहळू तिचं बाह्यरूपावर अंतर्रूप पण बदलत नेलं. की सुधा जोशी नुसती प्रोफेसर आहे, मग ती प्रिन्सिपल झाली, मग ती कुलगुरू झाली. तिथपर्यंत तिचा जो प्रवास आहे तो म्हणजे आता त्याचं खूप सोम माजवलं असतं खरं तर सोशल मीडिया तेव्हा असती तर, की मग त्याचा गेटअप कसा आणि हे कसं, हे आमच्या डोक्यात कधीच आलं नाही. आमचं म्हणणं आहे ते तिला दिलं आहे ना काम, ते ती करेल. आता दीपा वगैरे, आता जे दीपा तेली वगैरे इथे आहेत त्या तेव्हा असिस्टंट होत्या, कॉस्ट्यूम असिस्टंट वगैरे होती. पण आम्ही तिच्यावरती इतका पूर्ण विश्वास टाकला होता, दीपा जे देईल ते घालायचं आहे, त्याच्यावर आपण चर्चा नाही करायची. आपल्याला मेकअप तो कसा करतोय तसं करणार होता. आपण हेअर कसे करायचे विनयनी सांगितले असे करायचे, याच्यापुढे काही नाही. आमच्या डोक्यातच फक्त काम कसं करायचं आहे आपण, ते 100% आपण कसं द्यायचं एवढाच आमचा विचार असायचा. आणि अक्षरशः 2-2, 3-3 पानांचे सीन आम्ही असे करून टाकायचं. आता तुम्ही विनय काकांचा विषय काढला म्हणून विनय आपटे सर यांना तर यांची आठवण आपल्याला आज आलीच. ह्याच्या व्यतिरिक्त बरेच कलाकार आहेत ताई, कदाचित आज ते इथे नसतील किंवा आज आपल्यात नसतील. कोणत्या कोणत्या कलाकारांची आज आभाळमयाच्या सोनेरी पानाच्या निमित्ताने आज आठवण आली सगळ्यांची? अक्का शुभांगी जोशी, कारण तिचं आणि माझं नातं जसं स्क्रीनवरती होतं तसंच आमचं ऑफस्क्रीनसुद्धा होतं. तर त्याच्यामुळे तिची आणि ती पण काय काय, आणि मुख्य म्हणजे पदार्थ स्वयंपाक काय 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 आणायचो आणि ते आम्ही काय करायचो. त्याच्यामुळे तिला मी विसरू शकत नाही या क्षणी. आणि असे खूप कलाकार, मी म्हटलं तसं खूप कलाकार आहेत की त्यांच्याशिवाय आभाळमय होऊ शकले नसते. एकदम पुन्हा एकदा मागच्या काही दिवसांमध्ये, मागच्या वर्षांमध्ये गेलं तर आभाळमयाचे सीन तर तुम्ही म्हणाला एक 53-54वा सीन हा खूपच तुमच्यासाठी एकदम बेस्ट सीन होता. ह्याच्या व्यतिरिक्त असा कुठला सीन किंवा एखादा किस्सा आठवतोय का तुम्हाला, की जो प्रेक्षकांनी दिलेली प्रतिक्रिया असेल किंवा तुम्हाला सांगावासा वाटेल खास या निमित्ताने? नाही, त्यावेळेला ना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ना परी म्हणजे आकांक्षा, ती ना काहीतरी एक करून येते बंड आणि मी तिला पट्टीने मारते असा सीन होता. आणि त्यावेळेला सगळेच नवीन होतो आम्ही, तिला रडता येत नव्हतं, मला कळत नव्हतं. आणि म्हणलं एवढूशा मुले मारू कशी विनय, अरे पण तिला रडता येत नाही आहे. बरं त्याला ग्लिसरीन घालण्याची पद्धत नव्हती, मग करायचं काय. मग मी परीला खूप समजावलं, परी मी असं करेन तुला, तसं करेन तुला, रड रड रड. मी एकदा ना खरोखर तिला एक पट्टीने ना एक चापटी मारली आणि ती रडायला, आणि मला ना असं मी रडू कसं थांबू, आणि ते कट म्हटल्यानंतर मी तिला जोरात मिठी मारली. आणि जी काही मी रडायला लागले ना की मी कसं करू शकते असं असं कसं, पण ते त्यावेळेला करणं भाग होतं. त्यामुळे तो एक सीन माझ्या कायम लक्षात राहिलेला आहे. आणि ज्या वेळेला चिंगीला मी माझी मुलगी म्हणते, चित्रा नाईक जेव्हा जाते आणि मी त्या चिंगीला माझ्या जवळ घेते आणि त्या शरदला सांगते की ही माझी मुलगी आता, आणि ही तुझी चूक झाली ना, पण मी प्रायश्चित्त भोगणार आहे. तिचा काही दोष नाही. ज्यावेळेला ती चिंगीला घरी घेऊन येते ना, तो क्षण माझ्यासाठी खूप, म्हणजे अजूनही मला त्याचं बोलताना भरून येतं मला. की असे खूप खूप असे त्याच्यामध्ये सीन आहेत. किंवा सचिन खेडेकरचं आणि माझं दुसऱ्या पर्वामध्ये सीन होते. आणि मला गंमत काय वाटली की त्या मालिकेच्या दरम्यान मी गरोदर होते, आणि तेव्हा मग डिसिजन घेतलं की आता आपण बंद करूया मालिका. मी म्हटलं नाही, कुणाला ते दुसऱ्याला घेऊन करा. तर म्हणे नाही नाही, शक्यच नाही, आपण मालिका बंद करूया. मालिका बंद झाली. आणि मग पण तोपर्यंत प्रेक्षकांना आवडत होती कारण ती. आणि मग जुलिया जेव्हा 4.5 महिन्याची झाली तेव्हा मला झी मराठीने परत एकदा विचारलं की आम्हाला पुन्हा एकदा आभाळमाया करायची आहे, पर्व दुसरं, तुम्ही कराल का. म्हटलं पण माझी मुलगी जेमतेम 4.5 महिन्याची आहे. नाही, विनयच करतोय परत. विनयच करतोय म्हटल्यावर मला तो म्हणेल तसं. तर विनय म्हणाला सकाळी 10 वाजता सेटवरती यायचं, संध्याकाळी 6ला मी तुला सोडणार, तू जायचंच घरी आणि जुलियाकडे बघायचं. कारण विनयचं असं होतं ना, तो फक्त कलाकाराकडे कलाकार म्हणून बघत नाही, कधीच बघायचा नाही. तसं मला असं वाटतं की तो आहे कुठेतरी, बघायचा नाही. तर ना तो त्याच्या घरातच घुसायचा, त्या कुटुंबाचा एक होऊन जायचा. आणि त्यामुळे तो सगळ्या गोष्टींचा विचार करायचा.
म्हणजे संजय वगैरे तर सांगतात ना की त्यावेळेला त्यांच्याकडे काम नसायचं ना, तर हा दूरदर्शनवरती बोलवायचा, काहीतरी छोटंसं काम द्यायचा, एक 600 रुपये त्यांना मिळायचे, होऊन जायचं. इतका तो विचार करायचा सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे हे जेव्हा मी केलं ना, तर मी त्याच्या भरोशावर, मी म्हटलं तू म्हणतोयस ना, त्याच्या भरोशावर मी केली ती मालिका. की हेच मला माहिती होतं की मी 10 वाजता सेटवर गेल्यानंतर माझं काम आहे, 6ला मला माणूस सोडणार, ह्याची पूर्ण खात्री होती. कारण तो दिलेल्या शब्दाला जागायचा आणि त्याला माहिती होतं की घरी एक माझं बाळ वाट बघतं आहे. त्याच्यामुळे पर्व दुसरं पण इतकं छान गेलं. त्यामुळे 2 वर्ष आधीचं केलं आणि नंतरचं 2 वर्ष केलं. म्हणजे अशी 4 वर्ष मी आभायमाया केली. आणि हो, आणि अभयमाया उभं करण्यामध्ये ह्यांना विसरून चालणार नाही. माधवी मुटाटकर, अभय परांजपे, सुगंधा लोणीकर, नितीन वैद्य, निखिल साने, त्याच्यानंतर अजय बावळणकर, हे सगळे शिलेदार आहेत झी मराठीचं, असं मला वाटतं की त्यांच्यामुळे बहरली आहे झी मराठी. तुमचं खरं तर हे आभाळमायाविषयीचे किस्से आम्हाला खूप ऐकावेसे वाटतात, म्हणून आम्ही आत येऊन बसलोही होतो आणि ते जेवढा वेळ संभाषण चाललं तेवढं आम्ही खूप निरखून ऐकत होतो. आणि जी मालिका आम्ही बघत होतो लहानपणी, त्या मालिकेचे किस्से आम्हाला ऐकायला फार मजा आली आणि खूप बोलायचं आहे ताई. आपण कधीतरी छान आभाळमायाशी रिलेटेड एक मस्त इंटरव्ह्यू करू मला असं वाटतं, कारण ते बरेच किस्से प्रेक्षकांनीही ऐकायला आवडतील आम्हाला. नाही, आणि तशी अभयमायासारखी मालिका किंवा त्याचं नियोजन केलेलं परत एखादी छान मालिका येऊ दे असं मला वाटतं. कारण त्यावेळेला मी म्हटलंच ना की 50-50 एपिसोडचे स्टोरी लाईन तयार असायचे. आणि एकदा का निर्माता, लेखक आणि चॅनल यांच्यावर बोलणं झालं ना की ते परत त्याच्यामध्ये कोणी यायचं नाही. आणि त्यामुळे आम्हाला पण आमच्या भूमिका ह्या क्लिअर असायच्या. आम्हाला माहिती असायचं की आम्हाला काय करायचं आहे. त्याच्यामध्ये काही गोंधळ नसायचा. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अतिशय शांत डोक्याने आम्ही काम करू शकलो होतो. किंवा आमच्या वेळासुद्धा अशा इतक्या विचित्र नसायच्या. त्याच्यामुळे आम्ही स्वतःला, आणि मोबाईल नसायचे तेव्हा, त्याच्यामुळे मधला वेळ आम्ही पॉवर नॅप कशी करायची किंवा पुस्तक कसं वाचायचं, कुठलं वाचायचं, हे याच्यावर आम्हाला विचार करायला वेळ मिळायचा. पुन्हा एकदा ही कलाकारांची मोठ अशी बांधली जाऊ दे आणि आभाळमायाचं पुन्हा एक नवीन पर्व आम्हाला बघायला मिळू दे. त्यात सगळे मोठे झालेले जेवढे काही कलाकार आहेत तेवढे सगळे आम्हाला पाहायला मिळू देत. तर जाता जाता मला एकदा टायटल सॉन्ग तुमच्या तोंडून ऐकायचं. अरे बापरे, नको नको, सगळे पळून जातील. प्लीज प्लीज, नाही पळून नाही, तुम्ही ज्या लाईन्स आत्ता म्हटल्या फक्त त्या मला ऐकायच्या, 4 लाईन्स फक्त. माझ्या तालावर सुरांवरती जाऊ नका, जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य उरेतो आभास, दाटते ती माया सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घननिया डोह पोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया. खूप सुंदर ते आणि गाणं तुमच्या तोंडून ऐकायला आम्हाला खूप छान वाटतं आणि तेवढीच इमोशनल मुवमेंट आहे आपल्या सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.